कोण कोण रे तू? अच्छा, तूच तो संदीप का? हा, बरं झालं वेळ झालास. थांब, मी तुझी स्क्रिप्ट घे आणि लवकर लवकर रेडी हो, कळलं का? लवकर लवकर रेडी व्हायचं अर्ध्या तासात. आणि हा, आधी ऐकून घे, इथे तुला काही लाईन लावण्याची गरज नाहीये, इथे आपली वॉट आहे. त्याच्यामुळे जसं रेडी होशील तसं आपल्याला सांगायचं, आपण डायरेक्ट आत पाठवणार तुला ऑडिशन द्यायला. आणि हा, ते कमिशनचं वैशालीने सांगितलं ना तुला? सांगितलंय ना? हा, 40% घेतो आपण, सगळीकडचंच रेट आहे, जास्त वाढवून सांगत नाही. 40% घेणार आपण, नाटक नाही पाहिजे जास्त, कळलं ना? पूर्वी लय सोशल वर्क करून बसले, पण आता नाही. तो माहिती की नाही, तो विशाल पवार, हा तोच तो सेलिब्रिटी हिरो. त्याला पहिला चान्स कोणी दिला? आपणच दिला. आणि ती दुसरी कोणती? हा, तीच ती आता ज्वेलर्सच्या ऍड मध्ये दिसते ना, हा तिला चान्स कोणी दिला पिक्चर मध्ये? आपणच दिला. हे ना, हे सेलिब्रिटी झाल्यावर लोक ना लय स्वतःला शहाणे समजतात, डोक्यात हवा जाते त्यांच्या, हवा सुपाऱ्या घेतात, इव्हेंट करतात, पण आमच्यासारख्या माणसांना विसरून जातात ते लोक. हा, म्हणूनच मी 40% घेते, कळलं का? बाई, मी परवा तिला कॉल केला की बाई ग, आपल्याकडे हळदी कुंकू आहे, तर आपलीच आहेस, आपल्याच रिलेटिव्ह मधली आहेस, किती घेणार? तर बोलते कशी, दुसऱ्यांसाठी 2 लाख रुपये घेते, तू तर आपली जान आहे, तुझ्यासाठी 10,000 रुपये कमी करते. आईला 10,000? मायला 10,000 रुपये हिच्या थुंकते मी, कळलं का तुला? अशा 10 का उभ्या करेन मी काय? हा, असो, तुझं काय? रेडी हो लवकर. त्या आईल्यानी ऑडिशन कुठे ठेवलीये, कुठे टप्पे पण दिसत नाही सिगरेटची. मी जरा चहा बिडी मारून येते, येणार काय तू? नाही? मग ऑडिशन प्रिपेअर करायची आणि चांगलं करायचं, कॅरेक्टर वाजलंच पाहिजे, सिलेक्शन झालंच पाहिजे, कळलं काय? करशील ना नीट? का आतमध्ये जाऊन माती खाशील? नाही ना, माती बिती खायची ना, नीट करायचं, एकदम सॉलिड करायचं, सॉलिड. चॅपन टाक एकदम, चॅपन. ऑल द बेस्ट, बाय बाय.